नमस्कार. नमस्कार. मला जरा आपलं साहेब नाव सांगा जरा. स्वप्नील नथुराम रहाटे, गाव पाथर्डी. ओके. बावा रहाटे म्हणून ओळखतात मला. आपल्याला बावा रहाटे या नावाने बैलगाडी किंवा नांगरडी स्पर्धेत मोठं नाव असलेलं आपले दादा आहेत. दादा मला जरा आपल्या बैलांविषयी जरा माहिती द्या ना. मला बैलांची नावं सांगा जरा. हा आपला तुफान आहे. हा तुफान आहे तो. हां. डावीला आहे तो राणा. आज तुफान आणि राणा घेऊन आला होता. आज जोड्या किती आणल्या होत्या आपण? आपण जोड्या 3 आणलेल्या होत्या. ओके. आज आपली कोणती जोडी आज पहिल्या नंबरात बसलेली आहे? प्रथम नंबरवर आपली ही बसली तुफान आणि पिंटेची. तुफान आणि पिंटेची जोडी आज पहिल्या नंबरात आलेली आहे. ह्या वर्षी 2 वर्षीच ती इकडे आली. 2 वर्षात पहिला त्यांनी केलाय. ओके, म्हणजे पहिल्या नंबरची मानकरी झालेली आहे 2 वर्ष. हा 2 वर्ष. ओके. मला जरा तुफानची आणि आपला राणा ना, मला जर त्यांचा स्वभाव कसा जरा सांगाल? हा रागीट आहे. तुफान आहे तो भरपूर रागीट आहे. हां. पण तुफान रागीट जरी असला तरी त्यांनी गेल्या वर्षी कमीत कमी 25 मैदान 1 नंबरने केले. ओके. गेल्या सीझन 25 मध्ये. हां. आणि तो 1 महिन्याच्या कालावधी नंतर आजारी पडला होता. ओके. आजारी पडल्यानंतर त्याला मी आपल्या इथे उपचार झाले पण काही सक्सेस होत नव्हता. हां. तो बैल कवळापुरात घेऊन गेलो. हां. आणि वंजारे डॉक्टर एमडी जो ह्यांच्यात एमडी असतो गुरांमध्ये. हा ओके. त्याचं ऑपरेशन झालं. 50% ऑपरेशन झालं तुफानचं. आणि तुफानला पण पुनरुत्ती जीवनदान दिलंय. ओके. कमीत कमी जवळपास 1.5 लाख रुपये खर्च केलाय मी तुफानला. ओके. आणि पण तो तुफान नावासाठी आज तुमच्या तो आज तेवढं कामगिरी करतोय. हो. खरंच त्याच्यावरती असलेल्या मालकाचं पण प्रेम पाहू शकता की किती ते आपल्या बैलांवरती प्रेम करतायत. आणि याचं नाव कसं म्हणालात? हा राणा आहे. त्याचा स्वभाव कसा आहे? तो एकदम शांत. म्हणजे कोण नाही त्याला सोडून घेऊन जातात कुठे पण. ओके. आणि आपले दोन्ही जोडी बैल छकड्यासाठी नेता की फक्त नांगरणी स्पर्धेसाठी? नांगरणी छकडा दोन्ही करतात ते. आपण ह्या क्षेत्रामध्ये किती वर्ष आहात? आता जवळपास 5 वर्ष झालीत. आता म्हणजे जवळ 5 वर्ष झाली आणि नेहमी आपली गाडी नेहमी गुलालामध्ये असते. ओके. आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. पण पाहू शकता बैलाचा स्वभाव कसा आहे आणि पूर्ण त्याची शरीरयष्टी पाहू शकता आपण कशी ठेवलेली आहे. आणि ह्या बैलाला खरंच मालकाने पुनर्जीवन दिलेलं आहे म्हणायला गेलं तर. आणि त्या शब्दासाठी तो आज जागलेला आहे. राणाची शरीरयष्टी आहे. आणि आपण राणाची पण मालकाने ठेवलेली शरीरयष्टी पाहूया. एकदम जसा बैल स्पर्धेला पाहिजे त्या हिशोबाने त्याची शरीरयष्टी ठेवलेली आहे. आणि आपल्याला पुढील मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा. आई लिंगूबाईच्या नावानं चांग बल. आपण पाहता की 1 नंबर जवळजवळ 4 फुटाचं हे अंतर असेल. आणि मालकाच्या शब्दावरती त्याने उडी मारलेली आपण पाहू शकता. सुंदर असं मालकावरती असलेलं बैलाचंही प्रेम पाहूया. राणाला कशी आता गाडीमध्ये घेत आहेत ते. राणा पण चाललेला आहे आणि स्वतः मालक वरती गाडीत गेलेले आहेत. स्वतः मालक बैलाला बांधताना आपण गाडीमध्ये पाहू शकता किती मेहनत घेत आहेत ते.